सुप्रभात सर्वांना. मैत्रिणींनो, तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा तुम्हाला दिवसभरासाठी फ्रेश, आनंदी, उत्साही राहायचं असेल, तुमचा जो शारीरिक थकवा आहे, मानसिक थकवा आहे, तुमचा जो आळस आहे, हा घालवायचा असेल, तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही फक्त एक काम केलं, तर तुमचा जो दिवसभराचा आळस आहे, जो थकवा आहे, जो शारीरिक थकवा आहे, मानसिक थकवा आहे, हा सर्व निघून जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर वजन कमी करत असाल तर ते वजन कमी करताना पण तुम्हाला त्याची मदत होणार आहे. तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही असं कोणतं काम केलं पाहिजे की त्याने तुम्हाला इतकं छान वाटणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. हे उठायचं आहे. उठल्यानंतर शरीर, मन आणि बुद्धीसह आपल्यातील चैतन्याला पहाटे लवकर उठून खूप लांबवर निसर्गाच्या सानिध्यात अर्धा एक तास प्रभात फेरी मारणे म्हणजे स्वतःला अधिकाधिक शुद्ध करायचं आहे. अधिकाधिक जलद चालण्यातून मनाला कमालीची शांतता मिळते व ताजेतवाने वाटते. मग या तेजाला घेऊन एका नव्या उर्मीने आपण उर्वरित जे दिनचर्येमधलं काम आहे ते आपण करू शकतो. दिवसभराचं जे आपलं काम आहे, जो आनंद आहे, जो उत्साह आहे, तो आपला टिकून राहणार आहे. त्याच्यासाठी आपण त्या जोमाने सकाळी उठल्यानंतर स्वतःसाठी वेळ काढून आपण कुठेतरी एखाद्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये छान फेरफटका मारायला जायचंय. मोठ्या कार्यक्षमतेने व चैतन्याने रोजचा दिवस, रोजची नवी पहाट, नवी सौंदर्य, त्याच्यानंतर नव्या वृक्षाची पहाटेच्या निसर्गाशी नाते जोडायचे. नदी, झाडे, पक्षी, जमीन, अनेक रंग, हिरव्या पिवळ्या छटा, फुले, हिरवे गवत, सृष्टीतील कीटक, खडक आणि रंगांची झाडे तुम्हाला सुंदर वाटतील. तुम्ही त्यांच्यावर प्रेम कराल. त्यासाठी एकटे फिरायला जा किंवा तुमच्यासोबत तुमचे घरातले मेंबर असतील किंवा तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यासोबत फिरायला जा. विश्वाशी नाते जोडा. म्हणजे तुमचा जो दिवस आहे किंवा तुमचे जे येणारे दिवस आहे ते खूप आनंदी जाणार आहे, खूप फ्रेश जाणार आहे, उत्साही जाणार आहे. तुमचा जो शारीरिक थकवा आहे, मानसिक थकवा आहे, ताणतणाव आहे, हा सर्व कमी होणार आहे. त्याच्यासाठी वर्तमानाच्या या क्षणात जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. शरीराच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपल्या शरीरातील सामर्थ्य जागे करून आत्ताचा हा क्षण संपूर्णपणे क्षमतेने व प्रेमाने जगायचा आहे. पहाटेच्या अद्भुत क्षणांचे साक्षीदार व्हायचे. मग जीवनात अधिकाधिक आपलं चैतन्य शक्ती प्राप्त होणार आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात बदल हवा असेल तर काहीतरी वेगळं करायची तुमची तयारी असली पाहिजे. प्रत्येक दिवसाच्या सौंदर्याला जागे राहायचे. प्रत्येक नवी पहाट ही चमत्कारकच असते. जेव्हा जेव्हा आपण दुःख, वेदनेत किंवा ताणतणावात असतो तेव्हा सकाळी उठल्यानंतर फिरायला जायचे किंवा धावायला जायचे. एखाद्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर तिथे थोडा वेळ अर्धा ते पाऊण तास व्यायाम पण करायचा आहे. एकटेपणातून एकाकीपणाकडे व दुःख वेदनेतून आनंदाकडे जायचे असते. पहाटेचा आनंद हा सर्व शोधांचा, व्यक्तिमत्व विकासाचा सर्वोच्च शिरोबिंदू असतो. यासाठी आपण आनंद हा सर्व गोष्टींचा स्रोत मानतो. प्रत्येक दिवसातून, प्रत्येक क्षणातून काहीतरी शिकत जायचंय. त्याच्यासाठी सकाळी उठल्यानंतर स्वतःला वेळ द्यायचा आहे. स्वतःसाठी वेळ देऊन स्वतः व्यायाम करायचा आहे, फेरफटका मारायचा आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आणि तुम्ही दिवसभरासाठी जी आपल्याला ऊर्जा लागते, जी एनर्जी लागते, ही निसर्गाकडून भरभरून घ्यायची आहे. याच्यासाठी आपले पहिले आव्हान असणारे पहाटे उठण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढणे आणि वेळेचे महत्त्व ओळखणे. प्रत्येक शरीरात एक घड्याळ असते जे आपल्याला वेळेची आठवण करून देते. वेळेप्रमाणे कृती करायला विसरू नका.